अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या चैत्र पंचमीला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी घरात उपाय करायचा आहे किंवा मुलं मोठे असतील त्यांनी स्वतः केला तरी चालेल. हा उपाय मुलांसाठी केल्यामुळे त्यांची स्मरणशक्ती अधिक दणकट होते. म्हणजे काय तर त्यांनी केलेला अभ्यास जो आहे तो लक्षात राहतो. स्मरणशक्ती अगदी स्ट्रॉंग होते. त्यांच्या करिअरसाठी खूप त्यांना फायदा होतो. जे प्रत्येक आईवडिलांना अपेक्षित असतं माझ्या मुलाने प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे असावं. प्रत्येक आईवडिलांना हे वाटतच असतं. म्हणून उद्या चैत्र पंचमीना प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. आणि एक ही जी वस्तू आहे ती उद्या पंचमीला घरी आणायची आहे. माता सरस्वतीची कृपा आपल्या मुलांवर राहील आणि ते त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर प्रगती करतील. पंचमी तिथी ही माता सरस्वतींना समर्पित असते. त्यामुळे माता सरस्वतीशी संबंधित असे काही उपाय आपल्याला करायचे आहे. आधी पण बघा मी बऱ्याचदा हा उपाय शेअर केलेला आहे. उद्या चैत्र पंचमी असल्यामुळे परत एकदा आठवण करून देते. उपाय कसा करायचा, काय करायचं हे सगळं डिटेलमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर बघा चैत्र नवरात्र चालू आहे. उद्या चैत्र पंचमी आहे आणि उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक आईवडिलांना वाटतं आपला मुलगा जो आहे बघा आजकालचं जग हे खूप कॉम्पिटिटिव्ह झालेलं आहे. प्रत्येक बाबतीत मुलांनी हुशार असणं काळाची गरज झालेली आहे. ऑलराऊंडर असणं आपल्या मुलांनी खूप गरजेचं असतं. म्हणून त्या मुलांची स्मरणशक्ती अगदी तल्लख असणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच वसंत पंचमीला माता सरस्वतीचा हा दिवस असतो. आणि माता सरस्वती म्हणजे विद्येची देवता आणि विद्येची प्राप्ती होण्यासाठी त्यामध्ये वाढ होण्यासाठी अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. आणि माता सरस्वतीचा कृपा आशीर्वाद जेव्हा आपल्यावरती असतो त्यावेळेस बघा बुद्धी तल्लख असते. तेव्हा बरोबर आपण प्रगती करतो, पैसे कमवतो आणि मग माता लक्ष्मी जी आहे ती घर सोडून कुठेच जात नाही. हा उपाय जो आहे तो मुले लहान असतील तर आईने आपल्या मुलांसाठी केला तरी चालेल. आणि किंवा शाळा वगैरे असेल तर सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही न विसरता करा. मुलं मोठी असतील, बाहेरगावी असतील, हॉस्टेलला राहतात त्यांनी स्वतः केला तरी चालेल. तर आता नीट ऐका उपाय कसा करायचा. सकाळी अंघोळ झाल्यानंतर शक्यतो मुलांना त्या दिवशी पिवळे वस्त्र घालण्याचा प्रयत्न करा. कारण माता सरस्वतीशी निगडीत हा पिवळा रंग असतो. सरस्वती मातेचा मंत्र असेल, रांगोळी असेल, ती तुमच्याकडे असेल तर देवघरामध्ये असेल किंवा मूर्ती असेल, फोटो असेल, त्यांना मुलांना हळद कुंकू अक्षता अर्पण करायला हवा. माता सरस्वतींची दिवा अगरबत्ती लावून पूजा करा. आणि त्यानंतर माता सरस्वतीचं आपल्या मुलांना पूजन करायला सांगा. आणि पिवळी फुलं किंवा केशरी फुलं जी आहेत ती माता सरस्वतीला अर्पण करायची. आणि काहीही यानंतर गोड नैवेद्य अगदी तुम्ही पिवळी मिठाई म्हणा किंवा केळी किंवा मग साखर अर्पण केली तरी चालेल. माता सरस्वतीचा मंत्र जो आहे तो आपल्याला म्हणायचा आहे. तो म्हणजे ओम ऐं ह्रीं क्लीं श्रीं सरस्वते बुधजनने स्वाहा. हा जो मंत्र आहे पुन्हा एकदा ऐकता. ओम ऐं ह्रीं क्लीं श्रीं सरस्वते बुधजनने स्वाहा. हे तुम्ही मुलांना कमीत कमी 11 वेळेस म्हणायला लावा. आणि जर छोटी मुलं असतील तुमच्या मागे म्हणण्या इतपत असतील तर तुम्ही एकदा एक एक शब्द सांगून म्हणजेच पहिल्यांदा ओम बोला, मग त्यांना मागून बोलायला सांगा. ऐं बोला, ह्रीं क्लीं असं एक एक शब्द करून त्यांना पाठून बोलायला सांगा. आणि एक आपल्या पाठीमागे बोलायला सांगा. मुलं मोठे असतील तर 11 वेळेस किंवा 101 वेळेस त्यांना जमेल तसा म्हणायला सांगा.
हे म्हटल्यानंतर तुम्हाला एक दर्भाची काडी बघा जी देवाचं सामान मिळते तिथे मिळून जाते. नाही मिळालं तर तुळशीची काडी तुम्ही घेऊ शकता. तुळशीचं रोप आहे त्याचं तुम्ही छोटीशी काडी घ्या किंवा मग सोन्याची काडी म्हणजे कानातलं वगैरे असेल, अंगठी आहे स्वच्छ धुवून घ्यायची किंवा चांदीची काडी असेल किंवा नाही काही तुमच्याजवळ तर तुमचे बोट स्वच्छ धुवून घ्यायचं. मुलांना जीभ बाहेर काढायला लावायची आणि त्यांच्या जिभेवर माता सरस्वतीचा बीजमंत्र एम लिहायचा आहे. अगदी स्पष्ट आला पाहिजे असं नाही, परंतु एम जो आहे तो त्यांच्या जिभेवर काढायचा आहे. बऱ्याचदा बघा मुलगा खूप हट्टी आहे आमचा, अजिबात ऐकत नाही, जे सांगतं त्याच्या उलटं करतात. आणि आजकाल बघा हट्टी चंचल मुलं खूप आहेत. शांत व्यवस्थित मुलं तुम्हाला खूपच कमी मिळतील. आपल्या वेळेचा जमाना जो होता तो खूप वेगळा होता. आईवडिलांचा धाक होता, शिक्षकांना आपण घाबरायचो, पण आता तसं नाही. त्यामुळे या मुलांसाठी काही असे उपाय केले तर त्यांचा चंचलपणा कमी होतो आणि ते एक पाठी बांधतात. जे काही अभ्यास करतात ते तो त्यांच्या पटकन लक्षात राहतो. आणि तुम्हाला ही काडी मधामध्ये बुलवून जो मंत्र आहे एम हा त्यांच्या जिभेवर लिहायचा आहे. अगदी सोप्या पद्धतीने हा उपाय करायचा आहे. उपाय अगदी सोपा आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे उद्या चैत्र पंचमीला तुम्हाला मोरपीस आणून मुलं जिथं अभ्यास करायला बसतात तिथं लावायचं आहे. बघा काहीचं एकच घर असतं, काहींचं एक सेपरेट रूम असतं, एका कोपऱ्यात मुलं अभ्यास करतात. एक घर असेल तर घर स्वतःचं असेल, छोटं असेल मोठं असेल, तर जिथे मुलं अभ्यास करतात, जिथे अभ्यासाला बसतात तर तिथे एक मोरपीस आणून ठेवायचा आहे आणि माता सरस्वतीला प्रार्थना करायची की मुलांना त्याच्या अभ्यासात प्रगती व्हावे. जी काही तुमच्या मनात प्रार्थना असेल ती करायची आणि ते मोरपीस तिथे लावायचं. 1 लावा 2 लावा चालेल. याआधी पण सांगितलं आहे, ज्या ठिकाणी माझी मुलं अभ्यास करायला बसतात तर टेबल नसेल तरी पण तुम्ही जिथं मुलं अभ्यासाला बसतात तिथे मोरपीस लावा. मी लावलेला आहे. माता सरस्वतीला मोरपीस जे आहे ते अत्यंत आवडीचं आहे. म्हणजे माता सरस्वतीचं वाहन जे आहे ते मोर आहे आणि त्याच्या बाजूला मोर असतोच. म्हणून जिथे माता सरस्वती असते तिथे मोर हा असतोच. म्हणून तुम्हाला हे मोरपीस घरी आणून पूजा करून तुम्हाला लावायचं आहे. मोरपीस लावल्यामुळे आपल्या आजूबाजूला जी नकारात्मक गोष्टी असतात त्या आसपास भटकत नाहीत आणि आपल्याला नशिबाची साथ मिळावी, माता सरस्वतीचा कृपा आशीर्वाद मिळावा म्हणून हा उपाय तुम्हाला करायचा आहे. नुसता उपाय करायचा आणि अभ्यास करायचा नाही, याचा काही फायदा नाही. कधी कधी बघा आपण म्हणतो ना, मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तेवढं यश मिळत नाही, फळ मिळत नाही आणि ते कुठेतरी अभ्यासाचा कंटाळा करायला लागतात. म्हणून त्यांच्या अभ्यासासोबत कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आणि बघा तुम्ही मुलांना सवयी लावून ठेवा की रोज अभ्यासाला बसण्याच्या आधी, स्कूलमध्ये जाण्याच्या अगोदर किंवा मग कॉलेजमध्ये जाणारी मुलं असतील तर कॉलेजमध्ये जाण्याच्या अगोदर तुम्ही मुलांना देवाला नमस्कार करण्याची जी सवय आहे किंवा आपल्या स्वामी समर्थांचा जो मुजरा आहे तर तो घालायला शिकवा. आणि जी आपल्या घरामध्ये माता सरस्वतींचा फोटो असेल तर त्यांचं नामस्मरण करायला सांगा. आणि हे झालंच पाहिजे, या गोष्टी झाल्याच पाहिजे. आणि या गोष्टी जर आपण मुलांकडून करून घेतल्या तर त्यांना चांगले संस्कार देखील लागतात. यासोबतच बघा या गोष्टींची आपण त्यांना सवय करून दिली तर त्यांना त्याची सवय पुढे जाऊन होते. आपण जर सांगितलंच नाही तर त्यांना काही कळत नाही. आपण जर सवय लावली त्यांना तर प्रत्येक गोष्ट त्यांच्या लक्षात येते. आणि बघा दुसरी गोष्ट म्हणजे उद्या गरजूंना काहीतरी शैक्षणिक साहित्य दान करा. मग काय ते गरीब लोक असतात, मुलं असतात, स्कूलला जातात तर त्यांना शाळा असतात तर तुम्ही तिथे जाऊन वही, पेन, पेन्सिल, जे बॉक्स, जे काही अभ्यासाच्या साठी मदत होईल या गोष्टी तुम्ही दान केल्या तर त्याचा खूप फायदा होईल. बघा माता सरस्वती आपल्यावर प्रसन्न होईल. गरजू विद्यार्थ्यांना हे दान केल्यामुळे
त्यामुळे नक्कीच माता सरस्वतीचा भरभरून आशीर्वाद मिळेल. जे काही आपल्या अडीअडचणी आहेत त्या दूर होतील आणि मुलंसुद्धा आपल्या अभ्यासामध्ये खूप प्रगती करतील. अशा पद्धतीने खूप साधी आणि सोपी अशी माहिती किंवा हा साधा असा उपाय उद्या ललित पंचमीला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग आजच्या व्हिडिओचं इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.